डिप्लोमा फर्स्ट इयरच्या ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1मध्ये एखादं कॉलेज किंवा कोर्स अलॉट झालेला असेल, त्यांना ते कॉलेज आणि कोर्स हातात ठेवून कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 ट्राय करायचा असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी जर का ते सुविधा केंद्रात येत असतील किंवा FC सेंटरला म्हणजेच कॉलेजला येत असतील बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज करण्यासाठी, तर त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता लागणार आहे. नंबर 1, लॉग इन ID. त्याला आपण DEN म्हणजे डेन नंबर पण म्हणतो, काही लोक त्याला ॲप्लिकेशन ID पण म्हणतात. जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याचाच लॉग इन ID जनरेट झालेला तो आणि त्याचा पासवर्ड, आणि सर्वात महत्त्वाचं एक OTP तुम्हाला येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट कराल त्यावेळेस एक OTP तुम्हाला मागला जाणार आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, नॉट फ्रीज आणि बेटरमेंट करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन 1,000 रुपये फीज ही पे करावी लागते. बघा, फक्त 1,000 जातात का तुमचे, तर कदाचित जो GST असतो तो कट करून तुम्हाला 1,006 रुपयापर्यंत ते ऑनलाईन पैसे भरावे लागतात. सो तेवढे पैसे ऑनलाईन तुमच्या अकाउंटला असले पाहिजे. फोनपे, पेटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड कशानेही हे पैसे पे करावे लागतात. आणि ज्या लोकांना 1 नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे किंवा त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी सरळ सुविधा केंद्रामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्याचे 2 झेरॉक्स सेट, 2 पासपोर्ट साईज फोटो आणि फीस तुमच्या कॅटेगरीची सर्व घेऊन सरळ कॉलेजला यायचं आहे. ज्यांना कॉलेजला यायचं आहे नॉट फ्रीज करण्यासाठी, त्यांनी या गोष्टी घेऊन यायच्या आहेत. गुड लक.